नंबर 162। अध्यक्ष महोदय, निवडणुकीच्या काळामध्ये आपण लाडक्या बहिणीबद्दल कशा पद्धतीने मोठे मोठे कार्यक्रम घेतले हे बघितलं। अध्यक्ष महोदय, आम्हाला सुद्धा त्या योजनेचं स्वागत करावं लागलं। चांगली योजना आहे। जर कोणाच्या घरामध्ये पैसा जात असेल तर चांगली गोष्ट आहे। कार्यक्रम तर इतके भव्य घेतले, तालुका लेवलला जाऊन घेतले, अंगणवाडी सेविकांचा त्याच्यासाठी वापर केला गेला। बरेच काय झालं, हरकत नाही, सरकारची योजना होती, त्यांनी ती योजना आणली, 1500 रुपये दिले आणि 1500 रुपये देत असताना ॲडव्हान्स मध्ये पैसे दिले। मग 2 महिन्याचा ॲडव्हान्स म्हणजे इलेक्शनच्या आधी 3-3 हजार रुपये, 4-4 हजार रुपये, 5-5 हजार रुपये त्या ठिकाणी लोकांना मिळाले। ठीक आहे, त्याचा फायदा तुम्हाला अध्यक्ष महोदय महत्त्वाचे बोलू द्या, आम्ही कुठे टीका करतोय, साधच तर बोलतोय। अध्यक्ष महोदय, ठीक आहे, त्याचा त्या माता भगिनींचा आशीर्वाद तुम्हाला तिथं लागला, पण आम्ही भाषण ऐकत होतो, कारण का जे सत्तेत त्यावेळेस त्यांच्याकडे जरा बघावं लागत होतं, काउंटर करावं लागत होतं। ताईंचं भाषण ऐकलं, अशा अनेक लोकांचं भाषण ऐकलं, 2100 रुपये करणार, 2500 रुपये करणार असे त्या भाषणामध्ये होतं। आम्हाला असं वाटलं दिलेला शब्द पाळला जातो, पण फक्त 4-4.5 वर्ष कृपा करून तुम्ही थांबू नका। वरचं भाषण आम्ही ऐकलं, आम्ही थोडी म्हणलं होतं 1 वर्षात देऊ, मग त्याचा अर्थ इलेक्शनसाठी तुम्ही थांबणार असतं तर त्याला 4 वर्ष थांबावं लागेल। वाढवत असताल तर आत्ताच वाढवा। आम्हाला आतलं कळतं की 20-25 लाखचं टार्गेट तुम्ही ठेवले की त्यांची नावं कमी करायची, कशाला कमी करायची अध्यक्ष महोदय? त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष देण्याची जरूरत आहे। पण फक्त एक महत्त्वाचा मुद्दा या सर्व मंत्र्यांनी आणि सरकारने समजून घेतला पाहिजे, या लाडक्या बहिणीला पैसे का द्यावे लागतात? कारण का सोयाबीनचे भाव आपण देऊ शकत नाही, शेतीमालाला भाव देऊ शकत नाही, नोकरी देऊ शकत नाही, त्या ठिकाणी लोकांचा खर्च वाढलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे 1500 रुपये मिळाले तरी लोक जर खुश होत असतील तर त्याचं मुख्य खोलामध्ये जाऊन याच्यामध्ये काय बदल आपल्याला करता येतील का? तुम्ही आता सत्तेत आलेला, तुम्हाला संधी 5 वर्षाची मिळालेली आहे, तर मूलभूत गोष्टींवर खऱ्या अर्थाने आता काम अध्यक्ष महोदय करायची जरूरत आहे असं मला वाटतं। माझ्या मतदारसंघामध्ये महिलांवर बाल विकास व तसं आरोग्याचा हा प्रश्न आहे की महिलांसाठी एक चांगलं हॉस्पिटल व्हावं, यासाठी अध्यक्ष महोदय मी प्रयत्न करतोय। त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, आरोग्य विभाग आहे। अध्यक्ष महोदय, मागणी R1 बाब क्रमांक 114 पेज नंबर 91। अध्यक्ष महोदय, या विभागामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय की एखाद्या नदी नाहीतर एखाद्या तलावाच्या जवळ गेल्यानंतर जी आपल्याला खेकड्याची भोकं बघायला मिळतात तशा पद्धतीने इथं या विभागाला पोखरलंय अध्यक्ष महोदय। मी खरं तर फडणवीस साहेबांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो। 6000 कोटीचा